नमस्कार. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण महर्षी डॉक्टर बापू साळुंखे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज कडेपूर. मी प्राध्यापक अवघड SV, वाणिज्य अधिव्याख्याता व विद्यासमिती चिटणीसाची कार्यपद्धती, विषय विद्यासमिती अभ्यास मंडळ सदस्य. कंटेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम 2020-21 ऑर्गनाइज्ड बाय विद्यासमिती. इयत्ता 11वी, विषय चिटणीसाची कार्यपद्धती, प्रकरण क्रमांक 10, संचालकाशी पत्रव्यवहार. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या चिटणीसाची कार्यपद्धती या विषयामध्ये सुरुवातीच्या काही प्रकरणामध्ये आपण चिटणीस या संकल्पनेचा, संज्ञेचा अर्थ पाहिलेला आहे. त्याचप्रमाणे कंपनी या व्यवसाय संस्थेचा अर्थ, त्याचप्रमाणे स्वरूप, त्याची स्थापना आणि कंपनीशी संबंधित असणाऱ्या पदाधिकारी आणि कर्मचारी इत्यादी संबंधित विविध घटकांचा आपण अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे व्यावसायिक संप्रेषण कौशल्य या प्रकरणामध्ये चिटणीस या अत्यंत महत्त्वाच्या संस्थेतील, व्यवसायातील या घटकास वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय कार्य कंपनीमध्ये करावे लागत असते. त्याचा एक भाग म्हणून कंपनी चिटणीसास व्यावसायिक संप्रेषण कौशल्य यामध्ये संदेशवहन किंवा संप्रेषण या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारची कार्य कशा पद्धतीने पार पाडावी लागतात याचाही आपण 9व्या प्रकरणामध्ये विचार केलेला आहे. यानंतर आपल्याला पत्रव्यवहार कसा करावा, पत्रलेखन करताना कोणती काळजी घ्यावी किंवा पत्रलेखन कसे असावे, कारण पत्रामुळे इतर लोकांच्यावर विशिष्ट प्रकारची छाप निर्माण करून पत्रलेखकास आपला उद्देश साध्य करण्याच्या दृष्टीने पत्रलेखन हे आकर्षक आणि यशस्वीपणे पूर्ण करणे आवश्यक असते. याचाही आपण विचार प्रकरण क्रमांक 9 मध्ये केलेला आहे. आज आपण 10व्या प्रकरणामध्ये संचालकाशी पत्रव्यवहार यामध्ये आपण पाहतो की कंपनीमध्ये अनेक घटक असतात. उदाहरणार्थ चिटणीस आहे, त्यानंतर सभासद, भागधारक, संचालक अशा विविध घटकांचा समावेश हा कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये येत असतो. त्यापैकीच संचालक हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. कंपनीस आवश्यक असणारे कायमचे आणि मालकीचे भांडवल पुरवणाऱ्या व्यक्तीस आपण भागधारक किंवा सभासद म्हणतो. परंतु त्या सभासदांना सातत्याने कंपनीच्या आणि व्यवसायाच्या कामकाजामध्ये लक्ष देता येऊ शकत नसल्यामुळे त्यांच्या वतीने कामकाज पार पाडण्यासाठी सभासदांचा, भागधारकांचा प्रतिनिधी म्हणून संचालकाची निवड केली जात असते. अशा पद्धतीने काही संचालकांची निवड करून कंपनीचं दैनंदिन व्यवस्थापन चिटणीसाच्या मदतीने पार पाडण्यासाठी संचालकाची निवड किंवा नेमणूक ही सभासदाकडून केली जात असते. त्यामुळे संचालक हे व्यवसाय व्यवस्थापनातील किंवा कंपनी व्यवस्थापनातील एक अत्यंत उच्च दर्जाचा पदाधिकारी व्यक्ती असतात की ज्या व्यक्ती व्यवसायामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेणे किंवा नियोजन करणे आणि निर्णय आणि नियोजनाची चिटणीसाकडून अंमलबजावणी करून घेणे हे अत्यंत महत्त्वाचे काम संचालकास सभासदाच्या वतीने करावे लागत असते. थोडक्यात संचालक हे सभासदांचे प्रतिनिधी असतात. सभासदांचे हितसंबंध जोपासण्यासाठी संचालक सातत्याने प्रयत्न करत असतात. अशा प्रकारच्या अत्यंत महत्त्वाच्या वरिष्ठ पदाधिकारी व्यक्तीशी कंपनीच्या कामकाजाच्या संबंधित वेळोवेळी चिटणीसाने पत्रव्यवहार करणे किंवा संपर्क साधणे आवश्यक असते. आता आपण त्यासाठीच
चिटणीसाने संचालकाशी कशा प्रकारे पत्रव्यवहार करावा किंवा पत्रव्यवहार करताना कोणत्या प्रकारची दक्षता किंवा काळजी घ्यावी ह्या बाबतीत आपण पुढे विचार करणार आहोत. चिटणीसाने संचालकाशी पत्रव्यवहारासंबंधी घ्यावयाची दक्षता. नंबर 1 त्वरित उत्तर, नंबर 2 नम्रता, 3 नंबर पुढाकार, 4 नंबर अचूकता आणि 5 नंबर संक्षिप्तता. विद्यार्थी मित्रांनो, पुढील 5 मुद्दे आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत. त्यातला नंबर 1 आहे त्वरित उत्तर. आता पहा, संचालक हा कंपनीमधील व्यवसाय संस्थेतील अत्यंत उच्च दर्जाचा पदाधिकारी व्यक्ती असतो. त्याला अनेक गोष्टी कंपनीच्या कामकाजाच्या बाबतीत जाणून घ्यायच्या असतात. त्याबद्दल चिटणीसाकडे विचारणा केली असता संचालकाला चिटणीसाकडून त्वरित त्याचे उत्तर मिळणे आवश्यक असते, कारण चिटणीस हा त्यांचा सेवक असतो. त्याला ताबडतोब माहिती पुरवणे आवश्यक असते. नंबर 2 आहे नम्रता. आता या नंबरमध्ये आपल्याला पाहता येऊ शकतं की चिटणीस हा अत्यंत प्रामाणिकपणे कामकाज करणारा सेवक असतो. त्याला संचालकाने मागितलेली सर्व माहिती नम्रपणे योग्य शब्दामध्ये आणि योग्य भाषेत देणे आवश्यक आहे. कठीण शब्दाचा उपयोग न करता नम्रपणे त्यांना माहिती देण्याची गरज असते. तिसरा नंबर आहे पुढाकार. चिटणीसाने संचालकाच्या वेगवेगळ्या सभांचे पुढाकार घेऊन आयोजन करावे लागते. त्याचप्रमाणे सभासदांच्या सभेच्या बाबतीतली देखील त्यांना आठवण करून द्यावी लागते. थोडक्यात कंपनीच्या वेगवेगळ्या कामकाजाच्या बाबतीत चिटणीसाने पुढाकार घेऊन संचालकांना त्याबाबतची माहिती देणे हे देखील आवश्यक असते. हे चिटणीसाचे अत्यंत महत्त्वाचे कर्तव्य असते. नंबर 4 आहे अचूकता. विद्यार्थी मित्रांनो, संचालकांना चिटणीसाकडून जी माहिती दिली जाते ती वस्तुस्थितीदर्शक असावी, त्याचप्रमाणे ती अचूक असावी. कारण संचालक व्यवसाय संस्थेमध्ये, कंपनीमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेतात ते निर्णय वस्तुस्थितीदर्शक माहिती आणि अचूक माहितीवरच अवलंबून असतात. म्हणून चिटणीसाने योग्य प्रकारे अचूक माहिती संचालकांना देणे हे देखील अत्यंत महत्त्वाचे असते. 5वा नंबर आहे संक्षिप्तता. चिटणीसाने संचालकाला पत्राद्वारे किंवा वेगवेगळ्या माध्यमाद्वारे माहिती देत असताना ती माहिती अतिशय थोडक्यात आणि परिपूर्ण देणे आवश्यक असते. कारण संचालक हे कामामध्ये खूप व्यस्त असल्यामुळे त्यांना हे पाहण्यासाठी कमी वेळ असतो. त्या कमी वेळामध्ये जास्तीत जास्त माहिती त्यांना प्राप्त करता मिळावी यासाठी चिटणीसाने सतत प्रयत्न करणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने चिटणीसाने संचालक ह्या कंपनीतील अत्यंत उच्च दर्जाच्या पदाधिकारी व्यक्तीशी पत्रव्यवहार करताना वरील 5 मुद्दे विचारात घेऊन परिपूर्ण योग्य प्रकारचा पत्रव्यवहार करणे आवश्यक असते. चिटणीसाचे संचालकाशी पत्रव्यवहाराचे प्रसंग. चिटणीसाला विविध प्रसंगी पत्रव्यवहार करावा लागतो. त्यातील काही प्रसंग पुढीलप्रमाणे. त्यामध्ये नंबर 1 आहे संचालक मंडळाच्या नियमित सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका पाठविणे. 2 कंपनीबरोबर होणाऱ्या करारामध्ये संचालकाने आपले हितसंबंध जाहीर करण्याबाबतची विनंती. नंबर 3 सभेस गैरहजर असलेल्या संचालकास सभेचा वृत्तांत कळविणे. नंबर 4 सभेस सलग गैरहजर असलेल्या संचालकास कंपनी कायद्यातील तरतुदीची आठवण करून देणे. संचालकाशी संबंधित वरील विविध पत्र प्रसंगाचा विचार आपण आता सविस्तरपणे पुढीलप्रमाणे करणार आहोत. आता आपण नमुना पत्र क्रमांक 1 पाहू. संचालक मंडळाच्या नियमित सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका. कंपनी कायदा 2013 कलम 173(1) यानुसार चिटणीसाने संचालक मंडळाच्या सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका पाठविणे आवश्यक असते. विद्यार्थी मित्रांनो, आपण कोणत्याही प्रकारच्या पत्राचं लेखन करत असताना त्या पत्राचा विषय
व्यवस्थितपणे जाणून घेणे आवश्यक असते. आता या पत्रामध्ये सांगितलेलं आहे की संचालक मंडळाच्या नियमित सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका या संबंधीचे हे पत्र आहे. या पत्राचा आपण विचार करताना लक्षात घ्यायचं आहे की ही सभा केव्हा होत असते संचालक मंडळाची, त्याचप्रमाणे त्या सभेची सूचना कधी पाठवायची असते या बाबतीत आपण विचार करावा लागतो. तर सामान्यपणे कंपनीच्या नोंदणीच्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत संचालक मंडळाची पहिली सभा घ्यावी लागते आणि सामान्यपणे दरवर्षी किमान 4 सभा घेणे बंधनकारक असते. म्हणून चिटणीसाने संचालकाच्या या सभेचे योग्य प्रकारे सूचना पाठवणे व कार्यक्रम पत्रिका तयार करून तीही सूचनापत्रासोबत पाठवणे आवश्यक असते. साधारणपणे सलग 2 सभामधील अंतर 120 दिवसापेक्षा जास्त असू नये ही देखील बाब लक्षात घ्यावी लागते. सभेची सूचना प्रत्येक संचालकाला लेखी स्वरूपात सभेच्या 7 दिवस अगोदर कार्यक्रम पत्रिकेसह त्याच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठवणे किंवा समक्ष देणे किंवा पोस्टाद्वारे किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे सूचना व कार्यक्रम पत्रिका पाठवून देणे आवश्यक असते. सूचना यामध्ये सभेची तारीख, वार, वेळ आणि ठिकाण या माहितीचा उल्लेख असतो. तर कार्यक्रम पत्रिकेमध्ये सभेत चर्चा केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या विषयाची यादी दिलेली असते. तर आपण पत्र पाहण्यापूर्वी पत्राचा हा जो विषय आहे तो व्यवस्थितपणे समजावून घेणे आवश्यक असते. यानंतर आपण या विषयाच्या पत्राचा नमुना पुढील प्रमाणे पाहू. बाजूच्या पत्राच्या नमुन्यामध्ये आपण पहा की बरोबर मध्यभागी डायमंड कंपनी लिमिटेड, नोंदणीकृत कार्यालय 30 डायमंड हाऊस, MG रोड, कॅम्प, पुणे 411001 आणि त्याच्याखाली CIN क्रमांक दिलेला आहे, त्यालाच कॉर्पोरेट आयडेंटिफिकेशन नंबर असं म्हणतात, तोही तिथं दिलेला आहे. तर हा जो मध्यभागी दिलेला कंपनीचं नाव आणि जो पत्ता आहे तो नेहमी या ठिकाणी असणे आवश्यक आहे. कोणत्याही पत्राचा प्रसंग आपल्याला परीक्षेत लिखाण करण्यासाठी आल्यानंतर सर्वप्रथम पत्राच्या वरती सुरुवातीला कंपनीचे नाव आणि पत्ता लिहिणे आवश्यक आहे. आत्ता आपण डायमंड कंपनी लिमिटेड हे पाहिलेलेच आहे. यानंतर पत्रामध्ये उजव्या साईडला उजव्या बाजूस वेबसाईट लिहायची आहे. त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे बघा या कंपनीची वेबसाईटच्या खाली कंपनीचा ईमेल लिहायचा आहे. ईमेल diamond.12@gmail.com अशा पद्धतीचा हा ईमेल इथं दिलेला आहे. ईमेलच्या खाली दिनांक दिलेले आहे बघा. या पत्राची दिनांक आपल्याला दिसते 30 मार्च 2018. अशा पद्धतीने या पत्रामध्ये उजव्या बाजूला दिलेली माहिती याच पद्धतीने प्रत्येक पत्रात लिहिणे आवश्यक आहे. बरोबर त्याच्या डाव्या बाजूला दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे. दूरध्वनी क्रमांक त्या ठिकाणी कंपनीचा लिहायचा आहे आणि दूरध्वनी क्रमांकानंतर फॅक्स नंबर एक लिहायचा आहे आणि फॅक्स नंबर नंतर संदर्भ क्रमांक लिहायचा आहे. या ठिकाणी दिलेला आहे DDR 11 आणि 1819. अशा पद्धतीने हा प्रत्येक पत्रामध्ये येणारा कायमचा मजकूर किंवा भाग आहे. पत्रामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे भाग असतात ते अशा पद्धतीचे सुरुवातीचे भाग आहेत, ते प्रत्येक ठिकाणी येत असतात. यानंतर संदर्भ क्रमांकाच्या खाली ज्यांना आपण पत्र पाठवतो त्यांचं नाव आणि पत्ता येत असतो. आपण हे पत्र संचालकास पाठवतो म्हणून खाली लिहिलं आहे माननीय संचालक श्री अंजू N रंगवाला. पत्ता खाली दिलेला आहे 5 गणेश अपार्टमेंट,
JM रोड, डेक्कन, पुणे 411004. अशा पद्धतीने पत्राच्या डाव्या बाजूला संदर्भाच्या खाली त्यांचं नाव आणि पत्ता दिला असतो आणि त्यानंतर विषय दिलेला आहे. बघा, विषय दिलेला आहे दिनांक 25 एप्रिल 2018 रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या सभेबाबत. म्हणजे होणाऱ्या सभेबाबतची सूचना आणि कार्यक्रम पत्रिका असल्यामुळे अशा पद्धतीने इथं विषयाचा उल्लेख केलेला आहे. विषय हा पत्राचा एक महत्त्वाचा भाग आहे, कारण त्यावरून पत्राचा विषय थोडक्यात आणि ताबडतोब समजण्यास मदत होते. त्यामुळे पत्रामध्ये विषय लिहिणे अत्यंत आवश्यक असते. विषयानंतर ज्यांना आपण पत्र लिहितो, पाठवतो, त्यांना आदरपूर्वक महोदय असे लिहून त्याच्याखाली पत्राचा काय असेल तो मजकूर विषयानुरूप लिहिणे आवश्यक आहे. या पत्रामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की या सूचनेद्वारे आपणास कळवण्यात येते की कंपनीच्या संचालक मंडळाची सभा दिनांक 25 एप्रिल 2018 रोजी सकाळी 11 वाजता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात खालील विषयी चर्चा करण्यासाठी आयोजित केलेली आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी तारीख आणि वेळ दिलेली आहे. ह्यालाच आपण सूचनापत्र म्हणतो आणि त्या सूचनापत्रासोबत निश्चितच त्या सभेत होणाऱ्या कार्यक्रम पत्रिकेची यादी देखील पाठवावी लागते किंवा पाठवली जाते. म्हणजेच सभेमध्ये चर्चा केल्या जाणाऱ्या विषयाची यादी, यालाच कार्यक्रम पत्रिका म्हणतात. ती या पत्रामध्ये आपल्याला 6 मुद्द्यांचा उल्लेख केलेला दिसून येतो. 1 नंबर आहे संचालक मंडळाच्या सभेच्या सूचनेचे वाचन सभेत करावे. 2 नंबरला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे. 3 नंबर आहे भाग हस्तांतर अर्जाचा विचार करणे व मंजूर करणे. 4 नंबर आहे 31 मार्च 2018 अखेरच्या वर्षासाठीच्या कंपनीची आर्थिक स्थिती विचारात घेणेबाबत. 5वा सभेत चर्चा केला जाणारा विषय आहे लाभांश खाते उघडण्याबाबत. आणि 6वा विषय आहे माननीय अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी जे विषय येतात त्याच्यावर चर्चा करणे. अशा पद्धतीने कार्यक्रम पत्रिकेमध्ये सभेत कराव्या लागणाऱ्या किंवा केल्या जाणाऱ्या विषयाच्या चर्चा आणि त्याची यादी दिलेली असते. आणि पत्राच्या शेवटी तरी आपणास विनंती आहे की आपण सभेस अवश्य उपस्थित राहावे, धन्यवाद असे लिहून या ठिकाणी आपण पत्राचा हा मजकुराचा भाग संपवतो. आणि शेवटचा भाग म्हणजे आपण आपला विश्वासू डायमंड कंपनी लिमिटेड करिता असे लिहून सही आणि कंपनी चिटणीस अशा पद्धतीचा उल्लेख करून आपण हे पत्र संपवत असतो. तर अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारचे पत्र लेखन करताना पत्रामध्ये जे विविध भाग असतात त्या ठिकाणी विशिष्ट माहिती लिहिणे आणि सर्वात शेवटी पत्र लेखकाने सही करणे आवश्यक असते, कारण सही असलेल्या पत्रालाच कायदेशीर पत्र असे संबोधले जाते. कंपनी चिटणीस वेगवेगळ्या प्रसंगी संचालकांना जो पत्रव्यवहार करतो त्यापैकी हे एक दुसरा पत्र प्रसंग आहे. ते पत्र असे आहे, कंपनीबरोबर होणाऱ्या करारामध्ये संचालकाने आपले हितसंबंध जाहीर करणे. कंपनी कायदा 2013 प्रमाणे आणि कलम 184 नुसार कंपनी जेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे करार करत असते वेगवेगळ्या संस्था व्यक्तींशी, त्यावेळी त्या व्यक्ती आणि संस्थाशी संचालकाचा कोणतेही हितसंबंध किंवा व्यक्तिगत संबंध आहे किंवा नाही हे जाणून घेणे आवश्यक असते. जर संचालकाचे वैयक्तिक हितसंबंध करार ज्या व्यक्ती किंवा संस्थाशी करणार असतो त्याच्याशी असेल तर संचालकास त्या कराराशी संबंधित असणाऱ्या चर्चा किंवा बैठकीमध्ये सहभागी होता येऊ शकत नाही. या प्रसंगी संचालकांना पत्र पाठवून या बाबतीत आपले हितसंबंध जाहीर करण्यासाठी पत्र पाठवले जात असते. त्याचा नमुना आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत. आता आपण बाजूच्या पत्रामध्ये पहा की हा जो विषय दिलेला आहे तो पत्रामध्ये कशा पद्धतीने मांडणी केलेला आहे त्याचा आपण बारकाव्याने विचार करण्याची गरज आहे. नेहमीप्रमाणे पत्रामध्ये
सुरुवातीलाच वरती बरोबर मध्यभागी कंपनीचे नाव आणि नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता दिलेला आहे. आता या ठिकाणी डायमंड कंपनी लिमिटेड असा पत्ता दिलेला आहे. परंतु मित्रांनो, या ठिकाणी आपण कंपनीचे नावसुद्धा बदल करून पत्रामध्ये लिहू शकतो. डायमंड ऐवजी नीलकमल कंपनी लिमिटेड असेही लिहू शकतो. म्हणून ही एक गोष्ट या ठिकाणी काळजीपूर्वक लक्षात ठेवायची आहे. त्याच्यापुढं बरोबर नावाच्या खाली पत्ता दिलेला आहे. तर नेहमीप्रमाणे तो पत्तासुद्धा आपण बदल करून लिहू शकतो किंवा आहे हा सुद्धा लिहू शकतो. तर या पद्धतीने कंपनीचे नाव आणि पत्ता सुरुवातीला लिहावयाचा आहे. त्यानंतर पुढच्या ओळीला परंतु उजव्या साईडला वेबसाईट दिलेली आहे. ती वेबसाईटसुद्धा आपल्याला लिहावयाची आहे. त्या वेबसाईटच्या खाली ईमेल दिलेला आहे आणि ईमेलच्या खाली दिनांक लिहिलेला आहे. या पत्रामध्ये पहा 15 जून 2018 असं लिहिलेलं आहे. परंतु आपण आपल्या परीक्षेच्या वेळी त्या दरम्यानची तारीख आणि वर्ष या पद्धतीने बदल करूनसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिनांक व्यवस्थितपणे लिहिता येऊ शकते. तर हा झाला पत्रातला एक महत्त्वाचा या साईडचा भाग. त्यानंतर डावीकडे बघा दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे. तो क्रमांकसुद्धा आपण आपल्या पद्धतीने तिथं लिहायचा आहे. फॅक्स नंबर दिलेला आहे आणि याच्या खाली बरोबर संदर्भ क्रमांक दिलेला आहे. आता संदर्भ क्रमांक कसा दिला आहे पहा. तर कंपनीचे नाव शॉर्ट फॉर्ममध्ये D/DR 12 आणि 1819. 1819 म्हणजे आपण जसं म्हणतो का नाही 2019-20 त्या पद्धतीने आपण इथं 1819 लिहिलेला आहे. आता हा झाला संदर्भ क्रमांक. त्याच्या पुढे ज्या संचालकांना आपण पत्र लिहिणार आहोत त्या संचालकांचा नाव आणि पत्ता या पद्धतीने आपण अंतर्गत पत्ता म्हणून जो पत्राचा एक महत्त्वाचा भाग आपण याच्या अगोदरच्या प्रकरणामध्ये पाहिलेला आहे. त्या ठिकाणी आपल्याला संचालकाचे नाव आणि पत्ता लिहायचा आहे. या पत्रामध्ये आपण बघतो की माननीय संचालक श्री अतुल N शहा 48 गुरुवार पेठ पुणे 411007 अशा पद्धतीने पत्ता लिहिलेला आहे. तर मित्रांनो, हे पत्रातले अत्यंत महत्त्वाचे भाग आहेत. याप्रमाणेच पुढे सुद्धा आपण पाहणार आहोत या पत्रामध्ये. तर यानंतर बरोबर मध्यभागी पत्राचा विषय लिहायचा आहे. तर हे पत्र विषय हितसंबंध जाहीर करण्यासंबंधी असे आहे. आता आपण वरती प्रस्तावनेमध्ये आणि बाजूच्या पॅरेग्राफमध्ये सुद्धा पहा की करार करत असताना संचालकाला हितसंबंध करार करणाऱ्या व्यक्तीशी किंवा संस्थेशी असतील तर आपले हितसंबंध जाहीर करा अशा पद्धतीने स्पष्टपणे सांगितलेले असते. तर या पत्रामध्ये हा विषय आहे, त्या विषयाला अनुसरून मजकूर लिहिणे गरजेचे आहे. पत्र लिहिणे ही एक कला आहे आणि या कलेमध्ये आपल्याला विषय जाणून घेऊन सामान्यपणे 2-3 पॅरेग्राफमध्ये हे पत्र पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. पत्र लेखन करताना काही महत्त्वाचे मुद्दे विचारात घेणे आवश्यक आहे. तत्पूर्वी आपण पत्राची सुरुवात करण्यापूर्वी महोदय अशा पद्धतीने पत्रात लिहून त्याच्या पुढे मग आपण पत्र लेखनास सुरुवात करावी. या ठिकाणी पहा, सुरुवातीला सामान्यपणे कंपनी सभा कधी झालेली आहे आणि त्या सभेमध्ये जो करार होणार आहे त्या कराराशी संबंधित महत्त्वाचा उल्लेख करण्याची गरज असते आणि त्या कराराशी संबंधित आपले जर हितसंबंध असतील तर आपण जाहीर करावेत अशा पद्धतीने या पत्रातून संचालकास कळवले जात असते. म्हणूनच या 2 ते 3 पॅरेग्राफमध्ये हा सर्व मजकूर या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये आपण पाहतो की मला विश्वासार्ह स्रोताकडून माहिती मिळाली आहे की आपले नातेवाईक नीलम N.R. शहा यांनी एकमेव वितरक म्हणून अर्ज केला आहे. तर या वितरकाशी संबंधित
आपले काही हितसंबंध असतील तर आपण ते आपल्या कंपनीस कळवावेत अशा पद्धतीचा उल्लेख या पत्रामध्ये करण्याची गरज आहे. अशा प्रकारे चिटणीसाने जी माहिती मागवलेली आहे ती संचालकाने देणे आवश्यक असते. यानंतर पत्रामध्ये शेवटी उजवीकडे आपला विश्वासू कंपनीचे नाव लिहून कंपनी चिटणीसाने सही करणे आवश्यक असते. अशा पद्धतीने पत्र लेखन करताना पत्रातील वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती लिहून पत्र तयार करून पाठवणे आवश्यक असते. पत्र क्रमांक 3 हे सभेस गैरहजर असलेल्या संचालकास सभेचा वृत्तांत कळवण्याच्या संबंधी आहे. काही वेळा एखाद्या संचालक मंडळात सभेस गैरहजर असू शकतो. त्या संचालकास सभेत झालेल्या कामकाजाची त्यांच्या विनंतीनुसार जर मागणी केली किंवा माहिती मागवली तर त्या सभेचा वृत्तांत कंपनी चिटणीसाने त्यांना कळविणे किंवा पाठविणे हे कंपनी कायदा 2013 कलम 118(1) नुसार आवश्यक असते. या संबंधी पत्रलेखन करताना चिटणीसाने पुढील पत्राच्या नमुन्याचा विचार करणे आवश्यक असते. कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभेचा वृत्तांत आहे तो चिटणीसाने सभा संपल्यानंतर पुढील 15 दिवसात तयार करणे आणि संचालकाने मागणी केल्यास ते पाठवणे आवश्यक असते. या पत्रामध्ये संचालकास कळवले जाते की आपण मागणी केल्याप्रमाणे किंवा विनंती केल्याप्रमाणे आपणास इतिवृत्त पाठवून देत आहे. तर आपण ह्या संबंधीचे एक अत्यंत महत्त्वाचे पत्र पुढील प्रमाणे पाहणार आहोत. आता आपण बाजूच्या पत्रामध्ये पहा. याच्या अगोदर जे पत्र आपण अभ्यासलेले आहे त्याप्रमाणेच पत्राच्या मध्यभागी कंपनीचे नाव आणि नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता दिलेला आहे. प्रत्येक पत्रामध्ये सुरुवातीला या पद्धतीने कंपनीचे नाव आणि नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता लिहिल्यानंतर बरोबर उजवीकडे वेबसाईट आणि त्याच्या खाली ईमेल आणि ईमेलच्या पुढे दिनांक अशा पद्धतीने उजव्या बाजूतील पत्राचे भाग पूर्ण केले जातात. आपण दिनांकसुद्धा बदलू शकतो. अशा पद्धतीने ही उजवी बाजू झाली पत्राची. त्यानंतर डावीकडे दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे, त्याच्या खाली फॅक्स नंबर दिलेला आहे आणि फॅक्स नंबरच्या खाली संदर्भ क्रमांक दिलेला आहे. पत्रात दिल्याप्रमाणे हे भाग समाविष्ट करणे अत्यंत आवश्यक असते. हा भाग पूर्ण झाल्यानंतर त्याच्यापुढे ज्यांना आपण पत्र लिहितो त्यांचे नाव आणि पत्ता या पद्धतीने त्या ठिकाणी पूर्ण करावायचं आहे. यालाच अंतर्गत पत्ता असे म्हणतात. ह्या पत्रातील भागानंतर पुढे विषय लिहिला जातो. मित्रांनो, विषय हा फार महत्त्वाचा असतो. विषयामधून आपल्याला थोडक्यात पत्राचा आशय समजत असतो, म्हणून विषयाचा उल्लेख पत्राच्या या भागामध्ये करणे आवश्यक असते. आणि विषयानंतर महोदय अशा शब्दाचा उल्लेख करून पत्रलेखनास सुरुवात करावी. पत्रलेखनास सुरुवात करताना पत्राचा विषय विचारात घेऊनच अतिशय महत्त्वाचे मुद्दे त्यामध्ये समाविष्ट करणे आवश्यक असते. या पत्रामध्ये पहा 3 पॅरेग्राफमध्ये पत्र पूर्ण केलेलं आहे. पहिल्या पॅरेग्राफमध्ये असे सांगण्यात आलेलं आहे की आपल्या विनंती पत्रानुसार आपण दिनांक 5 नोव्हेंबर 2018 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेस अनुपस्थितीत असल्याने सदर सभेच्या इतिवृत्ताची प्रत आपल्या माहितीसाठी सोबत पाठवत आहोत. म्हणजे सभा कधी झाली आणि त्या सभेचे आपण इतिवृत्त पाठवून देत आहोत
अशा पद्धतीने पहिल्या पॅरेग्राफमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये थोडक्यात सभेमध्ये झालेल्या विषयाच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयाची चर्चा, सादर केलेला प्रस्ताव आणि मंजूर करण्यात आलेला ठराव अशा पद्धतीचा उल्लेख केला जात असतो। आणि शेवटी विस्तृत चर्चा केल्यानंतर उपस्थित संचालकाच्या बहुमताने प्रस्ताव संमत झाला। इतर विषयासंबंधीचे ठराव दैनंदिन स्वरूपाचे होते म्हणून त्याचे स्पष्टीकरण देत नाही। अशा पद्धतीने मजकुरामध्ये विषयाला अनुसरून माहिती स्पष्ट करणे किंवा माहितीचा उल्लेख करणे आवश्यक असते। आणि यानंतर धन्यवाद असे लिहावे आणि उजवीकडे आपला विश्वासू, कंपनीचे नाव आणि कंपनी चिटणीसाची सही असे लिहिले जाते। आणि या पत्राच्या प्रकारानुसार आता या पत्रामध्ये पहा शेवटी सोबत लिहिलं आहे, म्हणजे पत्राच्या सोबत सभेच्या इतिवृत्ताची प्रत पाठवलेली आहे म्हणून सोबत असे लिहून पत्रासोबत जे पाठवून दिलेला कागदपत्र आहे त्याचा उल्लेख या ठिकाणी करणे आवश्यक आहे। अशा पद्धतीने पत्रलेखन करणे आवश्यक असते। पत्र क्रमांक 4, सभेस सलगपणे गैरहजर असलेल्या संचालकास तरतुदीची आठवण करून देणे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे सभासद भागधारक हे कंपनीचे मालक असतात आणि संचालक हे सभासद भागधारकाचे प्रतिनिधी असतात। म्हणूनच संचालकांना आणि संचालक मंडळास सभासदाच्या हिताच्या दृष्टीने आणि कंपनीच्या हिताच्या दृष्टीने सातत्याने व्यवसाय संस्थेचे कंपनीचे उद्दिष्ट व ध्येय धोरण ठरवावे लागते आणि चिटणीसाच्या साहाय्याने त्याची अंमलबजावणी करून घ्यावी लागते। याकरिता संचालकांनी वेळोवेळी आवश्यक असणाऱ्या सभेला उपस्थित राहणे आवश्यक असते। परंतु जर एखादा संचालक सलग वर्षभर सभेस उपस्थित राहू शकला नाही तर त्यांना कंपनी कायदा कलम 167(1) नुसार पदावरून दूर व्हावे लागते। याबाबतची आठवण करून देणे हे मात्र कंपनीच्या चिटणीसाचे कर्तव्य असते। म्हणूनच आपण या पत्राद्वारे संचालकास या बाबतीत काय तरतूद आहे याबद्दलचे पत्राद्वारे आठवण करून देणे याकरिता हे पत्र आपण पाहणार आहोत। आता आपण बाजूचे पत्र पाहू। या पत्रामध्ये सुरुवातीलाच मध्यंतरी कंपनीचे नाव आणि नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता दिलेला आहे। ते नाव आणि पत्ता आपण आपल्या पद्धतीने बदल करून लिहू शकतो आणि पत्ता दिल्यानंतर त्याच्या खाली CIN नंबर जो 21 अंकी असतो यालाच कॉर्पोरेट आयडेंटिफिकेशन नंबर असे म्हणतात, हे आपण अगोदरच पाहिलेलं आहे। अशा पद्धतीने शीर्षकाचा भाग पूर्ण झाल्यानंतर उजवीकडे त्याच्याच खाली वेबसाईट लिहायची आहे। कंपनीची जी वेबसाईट असेल ती त्या फॉर्मॅटमध्ये नमुन्यामध्ये लिहायची आहे। त्याच्या खाली कंपनीचा ईमेल आणि ईमेलच्या खाली दिनांक लिहायचे आहे। दिनांकसुद्धा आपण आपल्या पद्धतीने ज्यावेळी पत्र लिहिणार आहे त्यावेळी बदलू शकतो। यानंतर पत्राच्या डावीकडे दूरध्वनी क्रमांक आहे, तो कंपनीचा दूरध्वनी क्रमांक तिथे लिहायचा आहे। त्याच्या खाली फॅक्स नंबरसुद्धा कंपनीचा लिहायचा आहे। यानंतर त्याच्या खाली संदर्भ क्रमांक म्हणून लिहायचा आहे। संदर्भ क्रमांक आपण नेहमीसारखाच या ठिकाणी त्याचा उल्लेख करायचा आहे। आणि संदर्भ क्रमांक झाल्यानंतर ज्या संचालकास किंवा ज्यांना आपण पत्र पाठवतो त्याचे नाव आणि पत्ता त्या ठिकाणी लिहायचा आहे। या पत्रामध्ये आपण पाहतो माननीय संचालक श्री आशिष व्ही श्रॉफ 78 नारायणपेठ पुणे 411030 अशा प्रकारचे त्या संचालकाचे नाव आणि पत्ता दिलेला दिसतो। हा सुद्धा आपण नाव पत्ता बदल करू शकतो।
यानंतर बरोबर त्याच्या पुढे नवीन लाईनला मध्यंतरी पत्राचा विषय लिहायचा आहे. आता या पत्रामध्ये पहा तुम्ही विषय असा दिलेला आहे, गैरहजर संचालकास तरतुदीची आठवण करून देण्याबाबत. तर या विषयातून बराच पत्राचा आशय आणि अर्थ समजण्यास मदत होते. या पद्धतीने विषय लिहिणेसुद्धा खूप आवश्यक असते. यानंतर त्याच्या पुढे महोदय अशा शब्दाचा त्या संचालकाचा उल्लेख करून, संचालकासाठी उल्लेख करून पत्रास सुरुवात करावयाची आहे. पहिल्या पॅरेग्राफमध्ये सूचना करायची आहे की अध्यक्षांच्या सूचनेनुसार आपणास कळवण्यात येते की 1 एप्रिल 2018 पासून आत्तापर्यंत झालेल्या संचालक मंडळाच्या सर्व सभांना आपण कोणतीही पूर्वसूचना न देता गैरहजर होतात. या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीचा उल्लेख करून दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये तुम्ही सलगपणे गैरहजर असल्यामुळे 12 महिने किंवा 1 वर्ष गैरहजर असल्यामुळे कंपनी कायदा 2013 कलम 167(1)(ब) नुसार अशा संचालकास पदावरून दूर व्हावे लागते किंवा ते संचालकाचे पद रिक्त करावे लागते. अशा प्रकारची जी तरतूद आहे ती या पत्रात उल्लेख करून ती त्या संचालकास कळवली जाते. आणि त्याच्या पुढे सांगितले जाते की म्हणूनच तुम्ही येणारी जी काही सभा आहे त्या सभेस उपस्थित राहून आपल्यावर होऊ शकणारी कारवाई टाळू शकता. म्हणून आपण या येणाऱ्या सभेस उपस्थित राहावे. यासाठी तुम्हाला सभेची सूचना आणि कार्यक्रम पत्रिका देखील या पत्रासोबत पाठवून देत आहोत. अशा पद्धतीचा उल्लेख या मजकुरामध्ये 3 पॅरेग्राफमध्ये केला जातो. आणि संचालक सलगपणे वर्षभर सभेस गैरहजर असल्यास त्यांना संचालक पदापासून दूर व्हावे लागते. याबाबतची आठवण या पत्राद्वारे करून दिली जाते. म्हणूनच आपण हे सर्व भाग या ठिकाणी उल्लेख करणे आवश्यक आहे. त्यानंतर धन्यवाद असे डावीकडे लिहून उजव्या साईडला आपला विश्वासू कंपनीचे नाव लिहायचे आहे आणि सही आणि चिटणीस, कंपनी चिटणीस अशा पद्धतीने उल्लेख करून हे पत्र आपण समाप्त करावयाचे असते. थँक यू सो मच.